नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात की महादेवाच्या तिसऱ्या डोळ्याची कथा. चला तर कथेला सुरुवात करूयात. महादेवाच्या तिसऱ्या डोळ्याची कथा, सत्याचा आणि शक्तीचे रहस्य. भगवान शिव, ज्यांना महादेव असेही म्हटले जाते, त्यांच्या तिसऱ्या डोळ्याची कथा एक अत्यंत गूढ आणि महत्त्वपूर्ण पौराणिक कथा आहे. शिवाचे तिसरे डोळे म्हणजे शक्ती, सत्य आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. चला तर महादेवाच्या तिसऱ्या डोळ्याची कथा आणि त्याचे अद्भुत रहस्य जाणून घेऊयात. प्राचीन काळात देवतेने सृष्टीतील सर्व चांगले कार्य चालवण्यासाठी आणि असुरांचे आक्रमण थांबवण्यासाठी महादेवाची मदत मागितली. शिव, जे सृष्टीचे संहारक, सर्जक आणि पालकाचे प्रतीक आहेत, त्यांनी देवतेच्या विनंतीला मान देत आपली शक्ती वापरून सृष्टीला सुरक्षित ठेवण्यासाठी आपली शक्ती दाखवली. भगवान शिवाच्या तिसऱ्या डोळ्याची कथा एक रोमांचक आणि आदर्श उदाहरण आहे. पौराणिक कथेनुसार एकदा महादेव ध्यानामध्ये गहायला लागले होते. त्यांनी आपल्या ध्यानाच्या गहन स्थितीत असताना त्यांच्यासमोर काही असामान्य दृश्य आले. असुरांनी देवतेवर आक्रमण केले आणि त्या संकटामुळे सृष्टीत हाहाकार माजला. शिव, जो आपल्या ध्यानात होते, त्यांनी आपल्या शक्तीचा उपयोग करून या संकटाला सामोरे जाण्याचे ठरवले. त्यांनी आपल्या तिसऱ्या डोळ्याचा उघडण्याचा निर्णय घेतला. हे तिसरे डोळे त्यांची शक्ती आणि सत्य दर्शनाचे प्रतीक होते. तिसऱ्या डोळ्याचे महत्त्व. महादेवाच्या तिसऱ्या डोळ्याचे महत्त्व फक्त त्यांच्या दैवी शक्तीमध्ये नाही, तर त्यांचे प्रतीकात्मक अर्थ देखील आहे. तिसरे डोळे म्हणजे आध्यात्मिक जागरूकता. तिसरे डोळे आध्यात्मिक जागरूकतेचे आणि दिव्य ज्ञानाचे प्रतीक आहे. हे दर्शवते की महादेव सर्व गोष्टींचे अंतर्निहित सत्य पाहू शकतात. शक्ती आणि संहार. तिसरे डोळे शक्तीचा आणि संहाराचा प्रतिनिधित्व करते. शिवाच्या तिसऱ्या डोळ्यामुळे ते संकटांचा नाश करू शकतात आणि सर्व संकटांवर विजय मिळवू शकतात. संपूर्ण दृष्टी. तिसरे डोळे एक पूर्ण दृष्टी प्रदान करतात. शिवाच्या तिसऱ्या डोळ्यामुळे ते जगाच्या गूढ रहस्यमय गोष्टी आणि जीवनातील सत्य पाहू शकतात. कथेतून संदेश. महादेवाच्या तिसऱ्या डोळ्याची कथा भक्तांना एक महत्त्वपूर्ण संदेश देते. सत्य आणि शक्तीचा सामना करताना आपल्याला आपल्या अंतर्निहित शक्तीला जागृत करणे आवश्यक आहे. हे दर्शवते की आपल्या जीवनात जे काही संकट येतात, त्या संकटांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला अंतर्दृष्टी, समर्पण आणि शक्ती आवश्यक आहे. महादेवाचा तिसरा डोळा दर्शवतो की दिव्य दृष्टिकोन आणि अंतर्दृष्टीच्या माध्यमातून आपण जीवनातील सर्व अडचणींवर विजय प्राप्त करू शकतो. निष्कर्ष. महादेवाच्या तिसऱ्या डोळ्याची कथा म्हणजे सत्य, शक्ती आणि आध्यात्मिक जागरूकतेचे प्रतीक आहे. तिसऱ्या डोळ्याने शिवानी संकटांचा सामना केला आणि सृष्टीला सुरक्षित ठेवले. या कथेच्या माध्यमातून भक्तांना आपली अंतर्दृष्टी, शक्ती आणि सत्य ज्ञानाची महत्त्व समजते. महादेवाच्या तिसऱ्या डोळ्याची कथा जीवनातील प्रत्येक अडचणीला सामोरे जाण्याची आणि आध्यात्मिक उन्नती साधण्याची प्रेरणा देते. त्रिशूलाच्या शक्तीचा आदर्श म्हणून महादेवाचा तिसरा डोळा एक अद्वितीय आणि शक्तिशालीचे प्रतीक आहे. मित्रांनो, ही जी महादेवाची तिसरी डोळ्याची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आपली काळजी घ्या, सुरक्षित राहा, जागरूक राहा. धन्यवाद.